यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो 24 भगवान की जय। योग्योपादान योगेन दृषदः स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्ता वात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकं छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकियद्दूरवर्तिनि यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वेजयन्ते ते भोगारोगा इवापदि मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवै। काय सांगितलं अर्थ? मोहाने संवृत्त ज्ञान स्वभावाला जाणू शकत नाही का? कारण काय? म्हणजे त्या ज्ञानाला खरं काय आणि खोटं काय ह्याचं स्वरूपच माहीत नाही. जे ज्ञान मोहाने झाकलं गेलं तर ते निर्णय करू शकत नाही योग्य काय अयोग्य काय, यथार्थ काय अयथार्थ काय. त्यामुळं सांगितलं मोह हा दर्शन मोह असेल तर मिथ्यात्व रूप आहे. मिथ्यात्वाचा उदय निरंतर चालू आहे, झोपेत पण चालू असतो. कारण कर्मांचा उदय आहे, झोपेचा काही संबंध नाही. कारण 8 कर्मांचा उदय सतत चालू आहे. मग त्यातल्या कुठल्या ना कुठल्या प्रकृतीचा उदय असतोच. झोपल्यावर पण असतो. झोपल्यावर पण तुम्हाला चालू आहे ना धारा, मी विशाल आहे, मी पुरुष आहे, मी मनुष्य आहे, ही धारा चालू आहे ना आपली. मग तिथं त्या कर्मांचा उदय म्हणून तर आपण या शरीराला मी मानतोय. तिथं कोणाचं काय असा आवाज आला की भय, त्या शरीरात असणारं ज्ञान अडकलेलं आहे ते. मग संज्ञा कार्य करतायत. त्यामुळे सगळ्या कर्मांचा तर उदय चालू आहे, नाही असं नाही. तिथं झोपलो म्हणून कुठले कर्म थांबले हो? मी काय पाप करायलो का झोपताना? मग पापच आहे. दर्शनावरण कर्म म्हणजे काय हो? म्हणून झोपायचं नसते. मग काय रात्र जागून काढायची का? म्हणजे 4 घाती कर्म हे पापरूप म्हणल्या ना. मग त्यामध्ये दर्शनावरण कर्म हे पापरूप आहे. म्हणून माताजी म्हणते झोप नाही आलेलं लई चांगलं असते. त्यामुळे ते झोपत नाही. निरंतर त्यांचं कार्य चालू असतं ज्ञानाचं. आपल्याला कधी झोप येते वाटते, उठल्यावर पण अजून झोपू वाटते. म्हणजे जास्त पाप पाहिजे आपल्याला. तर सांगितलं म्हणून झोपलं म्हणून कुठलं कर्म थांबलं असं नाही. मोह कर्म तर कुठंही जावा पिछा सोडणार नाही. म्हणजे आता या भवात आपण समजा मंदिरात आलोय. मागे एकदा सांगितलं होतं मोहनीय कर्म मंदिरात येतो का हो? येत नाही. कुठं बाहेर चप्पल काढून येतं का काय मोहनीय कर्म? सगळीकडे चालू आहे. सांगितलं दर्शनावरण कर्म, ज्ञानावरण कर्म बांधू लागलोय भगवंताचं दर्शन करताना सुद्धा. 4 घाती कर्मांचा बंध निरंतर चालू आहे. जो सम्यक दृष्टी नाही आहे त्याला मिथ्यात्व सहित सगळ्या कर्मांचा बंध चालू आहे निरंतर. त्यामुळे जरी दर्शन करतोय, इतके भाव चांगले करतोय, तरी सुद्धा मिथ्यात्वाचा बंध चालू आहे. म्हणजे
ते कितीपर्यंत सांगितलं, जाऊन त्या 9 ग्रेवेकापर्यंत जाणारे मुनी आहेत, उग्र उग्र तप करून 28 मूलगुणांचं खूप उत्कृष्ट पालन करणारे मुनी आहेत, 11 अंगाचं पाठी असणारे मुनी आहेत. काय झालं, या सगळ्यांमध्ये मिथ्यात्वाला नष्ट करण्याची शक्ती नाही. तो मोह असा आहे जो फक्त आणि फक्त भेदविज्ञानाने नष्ट होणार, म्हणजे त्याचं तुकडे पडणार, त्याची शक्ती घातली जाणार. कशाने? सांगितलं की, पण तुम्ही उपयोग करून घेतलात तर. नाहीतर जिनबिंब दर्शन करणारे लई जण आहेत, किंवा मी सुद्धा अनेक वेळा दर्शन केलं आजपर्यंत, आजच का सम्यक दर्शन झालं, तर आज तशी योग्यता प्रगट झाली, 5 समवाय मिळायचा, आज योग्यता तशी होती आणि त्यामुळे तिथं सम्यक दर्शन प्राप्त झालं. म्हणून सांगायचंय, बाहेर कुठल्या कारणांमुळे सम्यक दर्शन होणार नाही, मिथ्यात्वाचा नाश होणार नाही. तुमच्या अंतरंग पुरुषार्थपूर्वकच मिथ्यात्व नष्ट होणार. गुरूंकडे गेलो, गुरूंनी आपल्याला आधार द्यावा, आपलं दुःख नष्ट करावं, पाप संपवावं असं वाटतंय. मिथ्यात्व संपवतात का नाही हो गुरु? रंजू काकी, गुरु मिथ्यात्व संपवतात का नाही संपत? मी पुरुषार्थ केला तर बाहेर कोणी असू दे, तिथं बाहेर तो उपसर्ग करणारा जीव असेल तरी सुद्धा मला निमित्त ठरेल. त्या नरकामध्ये कोण आहे हो समोर? गुरु आहेत का समोर नरकामध्ये? सम्यक दर्शन कसं होतंय? देव आहेत का? मग वैरी आहे समोर, मारतोय, त्याच्यातनं सुद्धा सम्यक दर्शनाची प्राप्ती होतीये. म्हणजे कोण पाहिजे हे समोर निमित्त इसेन्शियल नाही आहे, परिणती तुमची आहे, कार्य तुमच्या उपादानामध्ये होते. बाहेर कुठल्या कारण जे पण असेल ते म्हणलं जाईल. साताचा उदय पण एखाद्याला सम्यक्त्वामध्ये कारण ठरेल, असाताचा उदय पण एखाद्याला कारण ठरेल. म्हणून सांगितलं, मोह हा कधी गप्प बसणारा नाही. जर पहिल्या गुणस्थानात असेल तर नियमाने तुम्हाला जकडणार, पकडणार, मोही करणार, दुःख देणार. आणि जर मिथ्या दृष्टी असेल, सम्यक दृष्टी असेल तर नीलम काकी काय असतो माहिती का? ते मिथ्यात्व असते, मोह असते. असं तो मोह कुठेही सोडत नाही आपल्याला, चुकून आणलोय. तर त्या मोहाचे, चारित्र्य मोहाचे भेद बघत होतो आपण. क्रोध, मान, माया, लोभ. माया कशाबद्दल काय सांगितलं काल? छल कपट करून कार्याची सिद्धी करण्याचा प्रयत्न करतो. मग त्याच्यामध्ये जे काही येन केन प्रकारेण माया करणार, छल करणार आणि आपलं कार्य सिद्ध करणार. मग भले दुसऱ्याचा घात करेल, स्वतःचा घात करेल, काहीही करावं लागलं तरी सुद्धा मायाचाराने तो ते कार्य करतो. इतकं मायेच्या अधीन होऊन जातो जीव त्या मोहाच्या. असं छल करताना वाटतं का आपण की दुसऱ्याचा घात करतोय, दुसऱ्याला आपण त्रस्त करतोय, असं कुठं वाटतंय? म्हणून सांगतायत का इथं, माया कशा आहे हे मोहाचाच भेद आहे, त्यापासून स्वतःला भिन्न जाणार. पुढं सांगतायत आता लोभ कशा आहे, वाच. तथा जब इसके लोभ कषाय उत्पन्न हो तब इष्ट पदार्थ के लाभ की इच्छा होने से उसके अर्थ अनेक उपाय सोचता है. लोभ कषाय उत्पन्न झाल्यावर काय करतो? इष्ट पदार्थाच्या लाभाची इच्छा करतो. आणि त्याच्यासाठी अनेक उपाय, म्हणजे समजून घ्या, तुम्ही जेव्हा उपाय करताय ना काहीतरी प्राप्त व्हावं, इकडं लोभ कषायाचा उदय चालू आहे, त्याच्या निमित्तात तुम्ही परिणाम अंतरंगातले कर्मांचा उदय तर बहिरंगात चालू आहे. पण जेव्हा केव्हा तुम्ही पुरुषार्थ तसा करताय, दुकानात गेल्यावर लोभ कशा किती असतो, तिथंच कर्म ठेवून येत जावा दुकानात. ते घरी आणत जाऊ नका, घरी पण असते तुमच्याजवळ, म्हणून तर दुसऱ्या दिवशी दुकानात जाता. नाहीतर कशाला गेला असता हो. आणि मोह कर्म असते म्हणून दुकानात घरी येतो, नाहीतर मोह पण तिथंच ठेवून यायचं दुकानात, मग तिथे जायलाच नको. खरंय. तर म्हणून लोभ कषाय जेव्हा उत्पन्न होतो तेव्हा पदार्थाच्या प्राप्तीचे अनेक उपाय करणार. पुढं उसके साधन रूप वचन बोलता है, शरीर की अनेक चेष्टा करता है, बहुत कष्ट सहता है, सेवा करता है, विदेश गमन करता है. लोभ आहे ना अंतरंगामध्ये, काहीतरी मिळवायचंय, प्राप्त करायचंय, काय करणार नाही, सगळं करणार. वचन बोलतो,
शरीराच्या अनेक चेष्टा करतो. कसं? लोभाचा उदय असल्यावर काय वचन बोलणार हो तुम्ही? गोड गोड बोलणार ना. कसं? आपल्याला पाहिजे म्हटल्यावर ते मिळवायसाठी सगळं लोणी लावून साखर लावून सगळं बोलणार. तर गोड वचन. लाभात लोभ प्रजायते. लाभ झाला की लोभ वाढतोच. शरीर की अनेक चेष्टा करता है. काय करतो? लोभ झाला तर वेगळ्या प्रकाराने हावभाव करेल, काय उड्या मारेल. लोभ झाल्यावर सगळं काय करतो तुम्हालाच माहिती आहे, जास्त मला नाही. अजून काय ते पण देऊ ना, त्यांनी माझं ते पूर्ण करावं एखाद्या पैसे देऊन पैसे देतो. हां, म्हणजे शरीराच्या अनेक चेष्टा करतो लोभासाठी किंवा लोभाचा उदय असताना. बहुत कष्ट सहत आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत गिऱ्हाईक कंटिन्यू होता आज. विशाल भैया काय झालं सांगा? जेवायला टाईमच मिळाला नाही. सगळे कष्ट सहन करतो. बसा बघू इथं सकाळपासून संध्याकाळपर्यंत विधान करू आपण, स्वाध्याय करू. कुठं ते सकाळी 9ला सुरू झालं विधान की 2 वाजलं तर असं वर खाली झालेलं असतं जीव. आणि तेच दुकानात बसल्यावर कुठं आठवतंय आपल्याला? बहुत कष्ट सहता है, सेवा करता है. ये श्रुतिका सेवा करतो. कसं करतो? लोभ झाल्यावर सेवा करतो. कोण कोणाची कशी? हां, सांगितलं की तिथं. मंत्र्याचे आपलं कार्य करून घेत असेल तर जरा खाऊ पिऊ घरी आणून चालू करतो. गाथा सांगितली ना समयसार मध्ये. काय? समयसार दे भैया. समयसारची 227 गाथा काढ. ते नाही सांगायचं मला. पुरुष कोणी पुरुष आहे तर तो जोपर्यंत 227 गाथा आहे. काय आहे त्याच्यावरचं वाच? वरची गाथा पुरिसो. मग त्याच्या 2 वरचे वाच. पुरीसिद्धी अहिलास नाही काय? हां, पुरिसो जह कोविह वित्तिनिमित्तं तु सेवदेरायाम तो सोविदेदिराया विविहे भोये सुहुपाये. काय सांगितलं? कोणी पुरुष जसं काहीतरी लाभ व्हावा म्हणून पुरुष राजाची सेवा करतो आणि मग तो राजा त्याला सेवा केला म्हणून धन देतो. तसं काय करतो हा सम्यक दृष्टी जीव का मिथ्या दृष्टी घेतली? एमेव सम्मदिठ्ठी सेवये कम्मरयम. काय झालं की ते पुढचं घ्या हो समयसार. ते माझ्याकडे दे ठेव. एमेव जीव पुरिसो कम्मरयं सेवये सुहनिमित्तं तो सोविदेदिर कम्मो विविहे भोये सुहुपाये. जसं सांगितलं कोणी पुरुष वित्तीनिमित्तम काहीतरी धनप्राप्ती व्हावी म्हणून राजाची सेवा करतो, त्यावेळेस तो राजा त्याला विविध भोग प्रदान करतो. त्याप्रमाणे कोणी जीव कम्मरयम सेवदे सुहनिमित्तम कर्मांचं सेवन करतो. कशासाठी? सुहनिमित्तम सुखासाठी. त्यावेळेस ते कर्म त्याला विविध भोग देतात. असं कसं? कर्मांची इच्छा केल्यावर मला भोग पाहिजेत म्हणल्यावर भोग मिळतात का? हे घे तुला.
एकच घेतलाय बिचारा. जिस प्रकार इस लोक में कोई पुरुष आजीविका के लिए राजा की सेवा करता है तो वह राजा भी उसे सुख देने के लिए नाना प्रकार के भोग देता है. इसी प्रकार जीव पुरुष सुख के लिए कर्मरज की सेवा करता है तो वह कर्म भी सुख देने वाले नाना प्रकार के भोग देता है. म्हणजे तुम्ही त्या प्रकारचा पुरुषार्थ करताय तर तुम्हाला नियमाने तशा प्रकारची सामग्री प्राप्त होते. पुन्हा सांगितलं तोच पुरुष आजीविकेसाठी राजाची सेवा करणार नाही तर राजा तिथे त्याला सुख देणारे भोग देणार नाही. त्याप्रमाणे सम्यक दृष्टी जीव विषयांसाठी कर्मांचं सेवन करत नाही तर कर्म त्याला सुखासाठी नाना प्रकारचे भोग देत नाहीत. म्हणजे तुम्ही कर्मांच्या अधीन होताय. हो, लोककषायाचा उदय आला, तुम्ही काय करायला पाहिजे? काय करतोय? मग त्याच्या अधीन होतोय, त्याच्या अनुसार परिणमन करतोय, तर ते कर्म तुम्हाला पुन्हा कर्मच देत आहेत. त्यांचं सेवन केल्यावर पुन्हा कर्माचीच प्राप्ती होत राहते. म्हणून सांगतायत काय करतो सम्यक दृष्टी जीव त्या कर्मांच्या आहारी जात नाही. मग स्वतःचं सेवन करतो तर ते कर्म त्याला कर्म देत नाहीत. पुढं 4 गाथा आहेत ते युगल म्हणतात त्याला. असं पुढं तर सगळे युगल आहेत ना. पुढं 8 गाथा 10 गाथा युगल आहेत. त्यामुळे समयसार पाठ करायला सोपं आहे. म्हणजे भाव समजत गेला ना तर काय अवघड नाही आहे. बहुत कष्ट सहता है, सेवा करता है. कोणाची सेवा करणार नाही हो लोभासाठी. शत्रू असेल तर त्याचे सुद्धा पाय धुतो. त्याची सेवा करतो, त्याला पाया पडेल, सगळं करेल. सेवा करता है. जसं सुनबाई सासूबाईची सेवा का करते हो? किंवा जाऊ एकमेकांचं, जाऊ नणदेचं का करतात सेवा म्हणा. काय त्यांचं लोभ आहे ना, मागं काहीतरी इच्छा आहे मिळावं अशी समजा. संसार असंच आहे म्हणूनच सोडा म्हणून सांगतो. इकडे सोडताय तुम्ही धरून बसलाय. नाहीच हे करतोय चुकीचं आहे हेच भाव ठेवा. म्हणून अशा संसारात मला जगायचंच नाही. कुठल्या संसारात होतं? सुदर्शन श्रेष्ठींच्या संसारात होता का असं? तीर्थंकरांच्या संसारात होतं का असं? मग आपण का असे परिणाम करायचे? तर लोभासाठी हा जीव विदेश गमन करत आहे. तेव्हा लिहिले बरं का शास्त्र. आणि तेव्हाच सांगतायत की विदेशी का जातो? परगावी का गेला ऋषभ? पंडितजी परगावी का गेला ऋषभ? विदेश गमन करताय म्हणतायत तर आपल्याला काहीतरी लाभ व्हावा, लोभ व्हावा. लोभाचा उदय आहे. मग तेच की प्रत्येक जीव जो करतोय ना बाहेर जायचं कार्य त्याच्या मागं हे कारण आहे की लोभ आहे आपला. काहीतरी आपल्याला लाभ व्हावा. मग लोभ चांगला का वाईट? चांगला का वाईट? मग तेवढंच सांगतायत शास्त्रामध्ये तो वाईट आहे. मग वाईट गोष्टीला आपण धरलं तर आपलं चांगलं होणार आहे का? तर विदेश गमन करता है. पुढं मरण होना जाणे. समजतंय की याच्यामध्ये मरण होणार आहे तरी सुद्धा सांग एक्झाम्पल काय केलं होतं? कोण? फेमस एक्झाम्पल आत्ता झालेलं. किती? एक थोड्या वर्षाखाली झालेलं. मला नाही माहिती साल किती. 1-10 वर्षात समज. विशाल भैया मरण आलं तरी सुद्धा ते कार्य करायची तयारी. मागं काहीतरी इच्छा. गेम नाही ते पण आहे. ब्लू वेल काहीतरी गेम होता त्याच्यामध्ये पण ऐकले मी. असं काहीतरी त्यामध्ये पैसा मिळत होता का? आणि मग त्याच्यामध्ये बरोबर आहे ती फॉरेन कंपनी होती त्यामध्ये पैसा त्यांना देत होतं ते. आणि ते लेवल कंप्लीट करत जायचे. मग त्यामध्ये ते लोक वेडे व्हायचे. म्हणजे मरण आलं तरी सुद्धा ते कार्य करण्याची तयारी. जसं कसाब काय केला होता त्यांनी? टेररिस्ट कसाब माहीत आहे ना? काय केलं त्यांनी? आपलं जीव. असं सगळेच टेररिस्ट जे पण असतील ते स्वतःचा जीव घालवून ते कार्यसिद्धी करण्याचा प्रयत्न करतात.
आणि हेच शिकवतात तिथं त्या काय म्हणायचं त्याला त्यांच्या आतंकवादींचं ग्रुपला तेच शिकवतात ते. म्हणजे त्याच्यातून त्यांना उद्देश काय, आपल्या कार्याची सिद्धी व्हावी. ज्याच्यामध्ये मरण आलं तरी सुद्धा चालतंय म्हणून तर बॉम्ब लावून तिथं राजीव गांधीच्या जवळ गेला, इंदिरा गांधीच्या जवळ गेला तो मनुष्य, असं काय म्हणजे त्यात मरण झालं त्यांचं. मेलं तरी सुद्धा लोभ कशाय सोडणार नाही. कोण असते ती, ते मुगळा काय करते, मरण आलं तरी सुद्धा पकडलेलं तुम्हाला सोडणार नाही. अंग तुटतील त्याचे तरी सुद्धा सोडणार नाही. इतकं कशाय तीव्र असतात. पुढं जे पण आरंभ करेल त्याच्यामध्ये खूप दुःख उत्पन्न होते, तरी लोभ कशायाच्या निमित्तात तिकडं बघत नाही, त्याला नगण्य मानतो. जसं घर बांधायचंय समजा, किती पैसा पाहिजे हो, किती मोठा पैसा पाहिजे, किती 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 कष्ट करावे लागतील, पण मी करणार. हां का, दुःख झालं तरी चालेल पण ते सोडणार नाही. म्हणजे सगळीकडेच असं, किती त्यामध्ये अनेक दुःख असेल तरी सुद्धा लोभ असा असतो की आंधळा बनवतो आपल्याला. तथा लोभ होने पर पूज्य व इष्ट का भी कार्य हो, वहाँ भी अपना प्रयोजन साधता है, कुछ विचार नहीं करता. पूज्य आणि इष्ट का भी कार्य हो, वहाँ भी अपना प्रयोजन साधता है. म्हणजे जे पण तुम्ही मंदिराच्या बाबतीत, धर्माच्या बाबतीत, जे काय देवशास्त्र गुरूंच्या बाबतीत कार्य करताय, तिथं सुद्धा तुम्हाला लोभ कशाय तीव्र असेल तर आपलं प्रयोजन पहिला सिद्ध करतो. मग माताजींनी एकदा काय उदाहरण सांगितलं होतं, पडगाण करायला ती स्त्री उभारली होती आणि चंद्रमती माताजी आल्या समोरून. तर चंद्रमती माताजींना दाह होता ना शरीरामध्ये, असा त्रास व्हायचा काहीतरी, त्यामुळे त्यांनी तिथं काय बनवून ठेवलं होतं, मनुक्याचं पाणी वगैरे असं काय काय. तर त्या स्त्रीला त्या दिवशी काय झालं माहीत नाही, पडगाण करायला बाहेर उभारली होती, पळत जाऊन आत सांगितली की मला थोडंसं ठेवा काय ते मनुक्याचं पाणी. तेवढ्यात माताजी येऊन निघून गेल्या, पडगाण झालं नाही आणि ते मंदिरात जाऊन त्यांनी उपवास घेतला. म्हणजे एखाद्याला लोभ कसा झाला असं म्हणणं मानणं करणं तर खूप किती चुकीचं आहे. उलट त्या त्यागींना ते धन्यकुमाराच्या जीवानी अजून दे म्हणलं तर त्याला ते अनपेक्षित लाभ झाला. आणि इथं त्या त्यागीला उपवास पडला त्याच्या निमित्तात. आणि मग जाऊन ते मंदिरात पाय धरले म्हणे, मग काय क्षमा मागितली, पुन्हा चला म्हटले तर त्यागी उठत नसतो. म्हणून पूज्य असू दे किंवा इष्ट असू दे, त्या कार्यात सुद्धा आपलं प्रयोजन कसं सिद्ध होईल याचा विचार करणारा तो लोभी असतो. जिस इष्ट वस्तु की प्राप्ति हुई है उसकी अनेक प्रकार से रक्षा करता है. जे मिळालेली वस्तू आहे ना त्याला काहीही असू दे, जीव गेला तरी चालेल, पण धन कसं ठेवायचं, कुठं ठेवायचं, तिजोरीत धन नसते मला माहिती आहे. सगळ्याच्या तिजोऱ्या पालत्या घातलं तर त्या किचनमध्ये जावा, त्या डब्यात ठेवतात. स्त्रिया तर धन कुठं ठेवतील सांगता येत नाही, कचऱ्याच्या डब्यात म्हणे, कुठं त्या पिठाच्या डब्यात म्हणे, ते बघायला जाऊन येते चोर. म्हणून सांगितलं की इष्ट वस्तूची प्राप्ती करेल तर त्या लोभाच्या निमित्तात त्याचं सगळ्या प्रकाराने रक्षा करण्याचा प्रयत्न करेल. यदि इष्ट वस्तु की प्राप्ति न हो या इष्ट का वियोग हो तो स्वयं संतापवान होता है, अपने अंगों का घात करता है तथा विष आदि से मर जाता है. ऐसी अवस्था लोभ होने पर होती है. खरा एक्सप्लेन. इष्ट वस्तु की प्राप्ति न हो या इष्ट का वियोग हो तो स्वयं संतापवान होता है. काय करतो, त्या इष्टाची प्राप्ती करण्यासाठी तुम्ही पहिला कशाही होत असता, क्रोधी मानी होणार आणि मग तिथं ते लोभ कशायचा. म्हणून म्हटलं एका कषायामध्ये सगळ्या कशाय कार्य करतायत, मग लोभाच्या ठिकाणी पण क्रोधाने करणार. मग ते आजच मी बघितले काय GSTचं काय झालंय हो, कमी झालं का GST कशावरून. मग ते व्हिडिओ शूटिंग करत गेले त्या दुकानामध्ये एका, आणि त्यांनी विचारले हे कितीला, ते कितीला. त्या वस्तूवर ते नाही हो, थांबा एक मिनटं,
ते असं किराणा दुकान होतं आणि त्याच्याकडे ते पुढे सगळे खायचे वगैरे असे होते. मग त्याला विचारलं या लोकांनी कितीला हे पुडा, मग त्यांनी आपला असेल ते प्राईस सांगितलं, 100 रुपये 120 रुपये असं वगैरे. आणि ते काहीतरी दुसरं होतं चिक्कीचं का काय, ते 1 रुपये म्हणून सांगितलं. म्हटले आज GST किती उतरला आणि तुम्ही किती मोठं सांगताय. म्हटल्यावर त्या व्यापाऱ्याला राग यायला पाहिजे. म्हणजे आज GST उतरलाय, हे काय माल आम्ही आज आणलेला आहे का, म्हणजे कधी आणलाय तेव्हाच प्राईस आम्ही दिलेला आहे आणि तुम्हाला आम्ही अर्ध्या किमतीत कसं देणार. नवीन येणार तर त्या मालाला तुम्ही मागा की चालतंय, पण तुम्ही आज रूल चालू झालाय आणि आजच लगे मागताय म्हटल्यावर मग त्या सांग मला त्या दुकानदारांनी क्रोध करायचा का लोभ करायचा. क्रोध करून समोर गिरायक राहणार का. विशालभाई तुम्ही काय करणार विचारते. म्हणजे तिथं आपण काय करणार प्रज्वल. असले समोर जर भेटले कस्टमर तर किती आपला क्रोध, पण क्रोध कधीच करत नाही कस्टमरवर, दुकानदाराला, कारण ते गिरायक घालवायचं नसतं. मग त्यात त्यांनी दाखवलं तसं की तुम्ही समजावून सांगतो तो माणूस गोड गोड, पण ते समोरचं मानत नाही म्हटल्यावर शेवटी दगड ठेवून स्वतःवर त्याला शांत राहावं लागतं. दुकानदाराला किती पेशन्स. तेवढी पेशन्स जर कर्मांच्या उदयामध्ये आपण करणार तर मोक्षाला जाऊ. म्हणून सांगतायत असा लोभ करणार तर नियमाने त्याचं आपल्याला फळ भोगावं लागणार. मग त्यासाठी एक कथा सांगितली होती. काय बसा पंडितजी. एक सम्यक ज्ञानी सदाचारी श्रावक न्यायाने वागून उदास रूपाने संसार करीत होता. सदा संसाराविषयी विरक्त भाव ठेवित होता. त्यामुळे आनंदः परमं सुखम, सदा आनंदित राहणे हेच सुखाला कारण आहे असे मानत असे. काय जो ज्ञानी असतो तो कुठलीही परिस्थिती असू देत प्रसन्न असतो, आनंदी असतो. तुम्ही कसे आहे तो आज सुखी तर उद्या दुःखी असता. काय म्हणायचं, एकदा तोंड फुललेलं असतं तर एकदा पडलेलं असतं. हेच सुखाला कारण आहे असे मानत असे. त्यामुळे त्याला संसारातील कोणतीही भोग सामग्री भोगण्यास मिळत असे. तुम्ही जेवढा आनंदी राहणार ना तेवढं उलट ते 7 कर्मांचा उदय वाढत जातो बरं का. तसा आश्रव बंद होतो आणि तशा प्रकारचे उदय मिळतात. भलेही प्रतिकूलता असेल तरी सुद्धा तुमची प्रसन्नता त्या प्रतिकूलतेला दूर करते. तिची कमतरता नव्हती, म्हणजे जे काय भोग सामग्री मिळत होत्या त्या मिळत गेल्या, त्याला इच्छा नसताना सुद्धा मिळत गेल्या. पूर्वजन्मी केलेल्या पुण्याच्या योगाने सर्व भोग सामग्री भोगत असूनही त्यांच्यामध्ये अनुराग न करता उदास रूपाने गर्वरहित राहत होता. अशा महात्म्यावर विपत्ती आली तर धैर्य ढळत नाही. काय झाली विपत्ती आली म्हणजे त्यांचं धन समजा नष्ट झालं, काय इष्टवियोग झाला तरी पण धीर असतात ते. सभेमध्ये बोलण्याचे चातुर्य, युद्धात पराक्रम, यशाविषयी अभिरुची, शास्त्र ऐकण्यात तत्परता ही महापुरुषांची स्वाभाविक लक्षणे असतात. अशा स्वाभाविक गुणांनी शोभणारा तो विद्वान श्रावक काल व्यतीत करत होता. त्या श्रावकाची कीर्ती सर्वत्र व्यापली. ही कीर्ती ऐकून एका गर्विष्ठ मिथ्यादृष्टीने माझ्यापेक्षा त्याच्याजवळ आणखी कोणते गुण जास्त आहेत. लावून टाका ते दार. ही कीर्ती ऐकून एका गर्विष्ठ मिथ्यादृष्टीने माझ्यापेक्षा त्याच्याजवळ कोणते गुण जास्त आहेत असा विचार करू लागला. मूर्ख लोक त्याचे गुणकीर्तन करतात. मी आता त्याचे म्हणजे त्याची प्रशंसा. सावधान गेली मांजर. काय म्हणले मी, काय सावधानच आठवलं, त्याच्या आधीचं काय. तर त्या मिथ्यादृष्टीला जेलस फील करायला ना, तो ईर्ष्या व्हायला लागली त्याला की तो त्याची इतकी कीर्ती प्रशंसा का होतीये असं त्याला म्हणायचं होतं. मूर्ख लोक सगळे त्याचं गुणकीर्तन करतात. मी आता त्याचे सर्व धनच हरण करून टाकतो.
फार गुणवान असल्यास माझ्याजवळून धन कसे घेऊन जातो ते पाहतो. असा विचार करून विद्येच्या सामर्थ्याने त्याने त्याचे रत्नभंडार उचलून आणले आणि आपल्या खजिन्याजवळ नेऊन ठेवले. पूर्वीच्या काळात असं विद्या वगैरे असायच्या ना, देव वगैरे असायच्या आधीन, त्यामुळे असे सगळे कारनामे करत होते. पहा पुण्याचा चमत्कार कसा आहे तो सम्यक दृष्टी असा विचार करू लागला की काय करणार हो तुम्ही विचार? तुमचं धनाचं सगळं साठा कुठं तिजोरीत आहे ना, तिजोरी उचलून नेली आणि समजा दुसरीकडे ठेवली तर काय विचार करणार? हां, लगेच पोलीस कंप्लेंट, रात्रभर जागरण, कुठं कुठं शोधण्याचा प्रयत्न सगळं. तर त्या सम्यक दृष्टीने विचार केला, हे धन गेले तर जाऊ दे, ज्याचे होते त्याने नेले. एवढं विचार येणार का हो तुम्हाला? येऊ द्या. पुरुषार्थ असा करा, जेवढं माझ्या जवळ राहण्याचं जेवढं दिवस योग होतं तेवढे दिवस राहिलं. माझे आत्मरूपी धन माझ्यातच आहे, मी अनंत गुणांचा खजिना आहे, असा विचार करून तो रत्नत्रय स्वरूपी आत्मधनामध्ये स्थिर राहिला. तो मिथ्यादृष्टी मात्र त्याचा खजिना आणला म्हणून आनंद मानत होता. इतक्यात सम्यक दृष्टीच्या, आता ह्या मिथ्यादृष्टीकडे देव असतात म्हणल्यावर सम्यक दृष्टीकडे नसणार का? ऑब्व्हियसली त्याला पण देवांची काय विद्येची प्राप्ती असेल. सम्यक दृष्टीच्या पुण्य देवतेने त्याचा खजिना आणून पूर्ववत त्याच ठिकाणी ठेवला. काय चाललंय खेळ, इकडनं तिकडं तिकडनं इकडं. आणि मिथ्यादृष्टीचा खजिना नाही आणला, नाही थांब जरा तो खजिना हा घेणार नाही सम्यक दृष्टी जीव म्हटल्यावर त्यांनी तिथं पेटवून दिला. ते पाहून मिथ्यादृष्टीच्या मनात अनेक संकल्प विकल्प उठून आक्रोश करून त्याने अनेक कर्मे बांधून घेतली व पुन्हा विचार करू लागला, माझा अपमान झाला, त्याला कोणत्या रीतीने दुःख देऊ मी? त्यांनी माझं वाईट केलंय, माझा नाश केलाय, मी त्याला कसं दुःख देऊ? मिथ्यादृष्टीला वाटलं. असे म्हणून त्याने विद्येकरवी सम्यक दृष्टीला उचलून आणलं आणि त्या जळत असलेल्या खजिन्याच्या आगीत टाकले. काय करेल क्रोधात? बघा की सगळेच कशाय चालू आहेत, क्रोध, मान, माया, लोभ. लोभाचं पण उदय होता, क्रोधाचा पण उदय त्याच्यामध्ये येऊ लागला. मान कशाय खंडित झाला की मला असं केलं. तरीही तो ध्यानस्थ होता सम्यक दृष्टी. आणि अग्नी मला काय करील, जड शरीर जाळून भस्म करील, अशा विचाराने चिदानंद चिद्रूप आत्मस्वरूपामध्ये तो सम्यक दृष्टी स्थिर राहिला. त्याची कीर्ती दाही दिशांना व्याप्त झाली. कशामुळं हा जळफळला होता? त्याची प्रशंसा होत होती म्हणून. आणि हे केल्यावर काय झालं? अधिक कीर्ती झाली. आता काय होणार? त्याची कीर्ती दाही दिशांना व्याप्त झाली. त्या देवतांनी मिथ्यादृष्टी सुचलून आगीत टाकले. आता याच्या देवतांनी त्याला आणलं म्हटलं, त्याच्या देवतांनी आता याला आणलं आणि आगीत टाकलं. त्यामुळे तो आक्रोश करून हे भव्यात्मा माझे रक्षण कर, माझे रक्षण कर असे ओरडू लागला. ते हे ऐकून त्या दयाळू सम्यक दृष्टीने देवतांना त्याचे रक्षण करण्याची आज्ञा दिली. त्याला तुम्ही मारू नका. आज्ञेप्रमाणे देवांनी अग्नीपासून त्याची सुटका केली. पहा, दुष्ट लोकांचे दुर्गुण, दुष्कीर्ती सज्जनांच्या कीर्तीला, यशाला कारणीभूत असतात. म्हणजे त्यांनी कितीही उपद्रव केले, कितीही उपसर्ग केले, त्याची अपकीर्ती व्हावी असं केलं तर उलट जास्त कीर्ती झाली. दुर्गुण, दुष्ट लोकांचे दुर्गुण, दुष्कीर्ती सज्जनांच्या कीर्तीला, यशाला कारणीभूत ठरते. म्हणजे गपचूप त्याच्या घरात राहिला होता तर एवढीशी कीर्ती, त्याची प्रशंसा होती. पण यांनी येऊन स्वतः त्याच्याजवळ काय केलं, याची अजून थोडी अपकीर्ती झाली आणि त्याच्यामुळे ह्याची अजून जास्त कीर्ती झाली सम्यक दृष्टीची. दुष्ट लोक सज्जनाची कर्मनिर्जरा करण्यास कारण आहेत आणि कीर्ती वाढवण्यास कारण आहेत. म्हणून दुष्ट लोक जिवंत राहून सज्जनांची कर्मनिर्जरा करू देत. तो मिथ्यादृष्टी धनहीन झाला, मानहीन होऊन अत्यंत दीनवाणीने आता मला कोणती गती आहे ते सांगा आणि माझे रक्षण करा असे म्हणाला. तेव्हा सम्यक दृष्टी म्हणाला, तुला काय पाहिजे ते सांग. चिंतित पदार्थ देणारे हे चिंतामणी रत्न घे. देव प्रसन्न होते म्हणल्यावर त्यांच्याकडे काय बी असेल. आता अधर्म सोडून मन पवित्र कर व त्या मनामध्ये
उत्तम धर्माला धारण कर, असा त्याने त्यास उपदेश दिला. तो स्वतः संसाराविषयी विरक्त झाला आणि संसार त्याग करून वेदज्ञान शक्तीने मोक्ष मिळविता झाला. आत्मिक धर्माची शक्ती अशी अपरंपार आहे. म्हणून सांगायचं काय, तुम्ही लोभाच्या आहारी जाऊन उलट त्या तुच्छ अशा वैभवाचं धनाचा लोभ करताय. पण तिथं सांगताय तुम्ही जितकं निर्लोभ राहणार, निरपेक्ष राहणार, तितकं तुमची प्रगती कीर्ती जास्त होणार आहे. म्हणून सांगतायत की लोभ हा नियमाने जीवाचा घात करणार असतो. कुठलेही कषाय असू देत त्यांच्या आहारी जाणं योग्य नाही. इस प्रकार कषायों से पीडित हुआ जीव इन अवस्थाओं में प्रवर्तता है. जे काय आता सांगितलं ते सगळं कषायांचं स्वरूप सांगितलं. आता पुढं सांगणार ते नो कषाय. कषायांच्या बरोबर नो कषाय असतात. तर ते नो कषाय कुठले, हास्य आदी सगळे. तर त्याच्या उदयात सुद्धा जीवाची कशी परिणती असते हे पुढं सांगतायत. कारण तो सुद्धा मोहाचाच प्रकार आहे आणि जिथं मोह आहे तिथं नियमाने दुःख आहेच. म्हणून दुःखापासून रहित व्हायचं असेल तर सुख स्वभाव आहे, निष्कषाय स्वभाव आहे, त्याला जाणायला हवं. हो, सांगा विशाल भाई. जाना, जाणीवे तेच आहे, तोच मी आहे. काम, क्रोध रहे, मान रहे, लोभ रहे आहे, मायाच्या रहित आहे. काम निर्मोही आहे. काम स्पर्श, रस, गंध, वर्णाने रहित आहे. काम निर्विकल्प स्वरूप आहे. जाणतो आहे तोच मी आहे. निर्विकार आहे. अनंत सुख स्वरूप आहे हा. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वत्सायाणं, नमो लोये सौवसायाणं.